आमच्या सर्वांचे वरिष्ठ आहेत ते म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, त्यांनी जो एकदा आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलंच आहे. ते काय म्हणतात ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, परंतु आता प्रशासक लागल्यानंतर काय होणार आहे, कशा प्रक्रिया असतात, कशा चौकशी होतात याची कल्पना अजून तरी काही समजलेली नाही. एकदा प्रशासक आले की हे बघा, हे शेवटी सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठीचा सगळा हा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे भविष्यात सभासदांच्या हिताचा निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून जे काय करावं लागेल ते सहकार्य प्रशासकांना सुद्धा आम्ही सगळे करू. निवडणूक प्रक्रिया काही कारणांमुळं लांबली आणि त्यामुळं नवीन सहकार कायद्या अंतर्गत ती तरतूदच आहे की एकदा संचालक मंडळाची मुदत संपली की प्रशासक तिथं येतो. त्यानुसार झालेलं आहे. यात जाणीवपूर्वक केलं आहे किंवा असं कुणाचा त्यामध्ये पाठीमागचे काही वेगळे विचार आहेत असं नाही आहे. प्रक्रिया जी आहे ती कायदेशीर दृष्टिकोनातून जी आहे त्या पद्धतीनं व्हायला लागली. सरकार टिकवण्यासाठी सगळेच गुलाल लावणार आहोत. आता या महायुती म्हणून लढल्यानंतर सगळे संचालक महायुतीचे निवडून येतील, सगळेच आम्ही गुलालामध्ये राहू. काय चिंता आहेत ना, म्हणजे काय राष्ट्रवादी महायुतीत आहे ना, राष्ट्रवादी